नमस्कार मराठी रसिक हो. मराठी कथाकथने, मराठी व्याख्याने, मराठी भाषणे, मराठी कविता ऐकण्यासाठी आत्ताच सबस्क्राईब करा मराठी दर्शन यूट्यूब चॅनल. चला तर मग आजच्या कथेला सुरुवात करूया. कथेचं नाव कर्मवीर. लेखक गणेश बाळकृष्ण अटकळे. दिवस कासराभर वर आला होता. तांदूळवाडीत सगळ्यांचीच सकाळची तयारी होऊन चहापाणी चालू होते. कोण शेतात तर कोण दुधाच्या डेअरीवर जात असताना दिसत होते. आबा हाताची घडी घालून अंगणात ये जा करत होते. कदाचित त्यांना कसली तरी चिंता असावी. शेजारचा गणपा हौदावर आंघोळ करत होता. अंगावर साबणाचा कापसागत फेस करत लावणी गुणगुणत होता. हौदाच्या पलीकडून कोंबड्या ओरडलेला आवाज चालू होता. आबांच्या घरातून लसणाच्या फोडणीचा वास सुरू झाला. आबांना घराशेजारून जाणाऱ्या येणाऱ्या लोकांची नजर होत होती. रस्त्यावरून हरिदास दुधाच्या 2 किटल्या घेऊन जाताना दिसला. दोघांची नजर भेटताच एकमेकांना राम राम असा आवाज दिला. आबांच्या दारात दावणीला बांधलेली बैल शिंगाड हलवत होती. अधूनमधून त्यांच्या गळ्यातल्या घुंगरांचा आवाज कानी पडायचा. आबांच्या चेहऱ्यावर मात्र रात्रीपासून बरीच चिंता दिसत होती. आबा ये जा करत कोणता तरी मोठा विचार करत असल्यागत दिसत होते. मध्येच एका बैलानं बारीकसा हंबरडा फोडला. आबांनी कडब्याच्या 2 पेंड्या बैलापुढं टाकल्या. पुन्हा आबांची ये जा सुरू झाली. मधून आबांची नजर गावाकडून येणाऱ्या रस्त्यावर पडायची. आबा रात्रीपासून बेचैन होते. लवकर झोप लागली नव्हती. या अंगावरून त्या अंगावर करत ते सारखी कूस बदलत होते. 2-3दा अंथरुणातून उठून त्यांनी भिंतीवरचा कर्मवीर भाऊराव पाटलांचा फोटो पाहिला होता. मागच्याच महिन्यात त्यांनी आपल्या मुलीचं लग्न उरकून तिला हसत सासरी धाडलं होतं. आबा तसे कठोर काळजाचे आणि धीराचे. त्यांचा मुलगा लक्ष्मण उजाडायच्या आत गावात गेला होता. तशी ही लक्ष्मणाची वेळ नेहमीप्रमाणे वर्तमानपत्र आणून वाचत बसण्याची. पण आज तो कुठे गेला होता याची त्याच्या आईला कल्पना नव्हती. 2 महिन्याच्या सुट्टीत लक्ष्मणाने शेतीतील कामात बराच हातभार लावला होता. लक्ष्मणाने नुकतीच 12वीची परीक्षा दिली होती. आबा मात्र पुन्हा पुन्हा गावाकडून येणाऱ्या वाटेवर नजर टाकत होते. आता त्यांच्या कपाळावर आट्या पडलेल्या दिसत होत्या. मध्येच बैलाकडं नजर तर कधी घड्याळाच्या काट्याकडं. आता रानात गेलं पाहिजे ते स्वतःशीच पुटपुटले. त्यांनी पुन्हा बैलांच्या दावणीतील वैरण आहे का ती बघितली. खोऱ्या घेऊन ते थोड्या अंतरावर असलेल्या रानाकडे गेले. मोटार चालू करून ते पाण्याकडे कमी लक्ष आणि वाटेकडे जास्त लक्ष देऊ लागले. ऊस चांगला कमरेला आला होता. 2 वाफे भरत आले. आता दिवस डोक्यावर आला होता. न्याहारी करण्याची वेळ झाली. कपाळावरचा घाम काढत आबा मध्येच मोठ्या श्वासाचा हुसकारा टाकत होते. वाफ्याचे 1-2 दारं मोडायचे त्यांचे काम चालू होते. आबांना तेवढ्यात लक्ष्मण गावाकडून पळत येताना दिसला. उसाच्या रानात आला. तो आबांना दिसला. आबा त्याला दिसले. आबा उसातून बांधावर आले. आबा आणि लक्ष्मण एकमेकांच्या जवळ आले. लक्ष्मण थोड्या अंतरावर असताना तो आबांना म्हणाला, आबा 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 मी जिल्ह्यात पहिला आलो. आबांचा चेहरा पटकन मोठा झाला. कपाळावरच्या आट्या दूर झाल्या. किती हसावं कळेना. चेहऱ्यावरची चिंता दूर झाली. आनंद पोटात मावेना. त्यांनी लक्ष्मणाच्या चेहऱ्यावरून चिखलाचा हात फिरवला आणि घट्ट मिठी मारली. लय शिक पोरा, लय शिक, लय मोठा हो. भाऊराव पाटलांच्या वडा एवढा मोठा हो. पटकन आबांच्या डोळ्यातून अश्रू ओघळून गेले. आबांच्या तोंडात साखर घालून लक्ष्मणांनी त्यांचे चरण स्पर्श केले आणि बोलला, होय आबा होय. आणि त्याच्या आईसाठी त्यानं घराकडे धाव घेतली. त्याच्या फिरलेल्या पाठीकडे बघत आबा फुटफुटले, तू काही बी काळजी करू नकस बाबा, फकस्त लय शिक, फकस्त लय शिक. काही दिवसात तालुक्याच्या जिल्ह्याच्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश चालू झाले. लक्ष्मणाच्या पुढील शिक्षणासाठी आबांनी ऊसाच्या पिकावर कर्ज काढले होते. याच पैशात आबा आणि लक्ष्मण तालुक्याच्या महाविद्यालयात इंजिनिअरिंगला प्रवेश घेऊन आले. कॉलेजमध्ये लक्ष्मणचा प्रवेश घेऊन झाला. नवी पुस्तकं, नवा अभ्यास चालू झाला. 2 वर्ष अशीच अभ्यास आणि परीक्षात गेली.
लक्ष्मणाला चांगले यश मिळाले. विद्यापीठात लक्ष्मणाच्या यशाचा डंका वाजला. प्रत्येक वर्षी तो विद्यापीठातही पहिला येऊ लागला. तो इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाची तयारी करू लागला होता. इंजिनिअरिंग झाल्यानंतर पुढे काय याचाही विचार तो करत होता. त्याने शेवटच्या वर्षाच्या प्रोजेक्टची तयारी करण्यास सुरुवात केली. काहीतरी वेगळं करून दाखवण्याची इच्छा त्याच्या मनात होती. हेच त्याचं स्वप्न होतं. त्याच्यासमोर बरेच विषय होते, परंतु त्याला असे काही संशोधन करायचे होते की त्याचा जगाला फायदा होईल. तो अनेक प्रोफेसर सरांना भेटला, अनेक तज्ज्ञ लोकांना भेटला. एके दिवशी विद्यालयात काही पुस्तकं चाळताना त्याला ज्येष्ठ भारतीय शास्त्रज्ञ जगदीशचंद्र बोस यांची काही पुस्तके हाती लागली. तो ती वाचू लागला, बारकाईने अभ्यासू लागला. जगदीशचंद्र बोस यांनी सचेतन आणि अचेतन वस्तूतील साम्य आणि भेद याचा अभ्यास केला होता. स्नायू, मज्जातंतू, सुखदुःख आदी विकार यांचा वनस्पतीबाबत त्यांनी धांडोळा घेतला होता. डायामॅट्रिकल कॉन्ट्रॅक्शन ऑपरेटर्स आणि रेझोनंट रेकॉर्डर्स अशी 2 उपकरणे बनवून त्यांनी त्यांच्या सहाय्याने थंडी, प्रकाश, विद्युत, उष्णता या घटकांचा वनस्पती व प्राणी यांच्यावरील परिणामांचा अभ्यास केला होता. वनस्पतींचे श्वसन, रुधिराभिसरण पद्धतीने होणारे त्यांच्यातील कार्य, अन्नाची निरुपयोगी वस्तूंचा निचरा हे त्यांच्या संशोधनाचे विषय होते. वनस्पतींमध्ये होणाऱ्या सूक्ष्म बदलांची माहिती ठेवून त्यांच्या नियमित नोंदी त्यांनी ठेवल्या होत्या. त्यांनी त्यावर संशोधन केले होते. वनस्पतींनाही संवेदना असतात हे त्यांनी सिद्ध केले होते. लक्ष्मण ही याच विषयाचा अभ्यास करू लागला. सूर्यप्रकाशापासून वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः बनवतात, तर मग मनुष्य का नाही? वनस्पतींच्या पानांप्रमाणे मनुष्याच्याही शरीरात हरितलवके तयार झाली तर माणूस ही हिरवा दिसेल काय? मनुष्यही स्वतःचे अन्न सूर्यप्रकाशापासून तयार करू शकेल काय? अशा गोष्टींवर लक्ष्मण विचार करू लागला. त्याने कॉलेजमधील प्रोफेसर, तज्ज्ञ लोकांना विचारून यातले थोडेफार संशोधन करण्याचा विचार केला. परंतु संशोधनाचा विषय मोठा आहे, यातले तुला काही जमणार नाही असे अनेक प्रोफेसर लोकांकडून प्रतिक्रिया आल्या. परंतु लक्ष्मणला हा विषय छेडावासा वाटत होता. कॉलेजमधल्या रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या लॅबमध्ये तो वेळ घालवू लागला. सुट्टीत गावी गेल्यावर तो शेतात वनस्पतींचा अभ्यास करू लागला. तो प्रयोगशाळेतलं काही साहित्य घेऊन गावी जात असे. असेच दिवस निघून जात होते. कॉलेजच्या शेवटच्या वर्षातील प्रत्येक विद्यार्थ्याच्या प्रोजेक्टचा विषय विद्यापीठाला कळवण्याची वेळ आली. जेव्हा लक्ष्मणाचा विषय प्रोफेसरांना समजला तेव्हा ते जाम वैतागले. त्यांनी लक्ष्मणला खडसावले. प्रोजेक्टचा विषय विद्यापीठाला कळवण्याची वेळ आली तरीही यात लक्ष्मणची 10% प्रगती झाली नव्हती. बाकी मुलांचे प्रोजेक्टचे विषय निम्म्याहून अधिक पूर्ण झाले होते. कॉलेजचं आबांना पत्र आलं. लक्ष्मणाच्या अभ्यासाबद्दलची दशा कळाली तरीही आबा बेफिकीर होते. पत्र वाचून ते स्वतःला मनात म्हणाले, आपला मुलगा काहीतरी नक्कीच करून दाखवेल. या घटनेने लक्ष्मण मात्र निराश झाला, कारण शिक्षकांचे सल्ले जुगारून त्याने असा मोठा विषय निवडला होता. तो पाहिजे तेवढ्या वेळेत यशस्वी झाला नाही. आता त्याच्याजवळ फक्त 7 दिवस उरले होते. त्याने संशोधनाचा विषय बदलण्याचा निर्णय घेतला. परंतु संशोधन आणि अभ्यासाचे खूप काही दिवस निघून गेले होते. सर्व प्रोफेसर त्याला रागवत होते. एके दिवशी निराश झालेला लक्ष्मण कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या गर्दीत आपल्या हॉस्टेलकडच्या रूमकडे जात होता. त्यातच त्याला एक प्रश्न पडला. या लोकांची चालतानाची जी ऊर्जा बाहेर पडते तिचा एखाद्या चांगल्या कामासाठी आपण वापर करू शकलो तर याचा आपण अभ्यास करूया, असा त्याने निश्चय केला. परंतु यासाठी त्याच्याकडे वेळ मात्र फार कमी उरला होता. कॉलेजच्या मॅनेजमेंटकडून अपमानित झाल्याचं नैराश्य घेऊन तो अभ्यास करू लागला. भारत हा एक जास्त लोकसंख्या असलेला गर्दीचा देश आहे. बस स्टँड, रेल्वे स्टेशन, एअरपोर्ट अशा ठिकाणांवर तुडुंब गर्दी असते. खूप माणसं ये जा करत असतात. वीज तयार करण्यासाठी पाणी, वारा तसेच सौर ऊर्जेचा वापर होतो. परंतु ही चालणारी माणसं, त्यांच्या चालण्याने जी ऊर्जा मिळेल ती विलक्षण असेल. काही प्रमाणात विजेचाही प्रश्न मिटेल असा तो विचार करू लागला. आधी तो या विषयांबद्दल त्याचे प्रोफेसर असलेले मार्गदर्शक लाभलेले शिक्षक होते त्यांना विचारायला गेला.
त्यावेळी त्यांनी निराश होऊन छोटासा प्रयोग करून बघण्यास सांगितले, परंतु लक्ष्मणकडे वेळ कमी होता याचीही त्याला आठवण करून दिली. त्यानं या विषयावर जोमाने अभ्यास चालू केला. बाजारातून काही लागणारं साहित्य आणलं. विद्युत निर्मितीची न्यूटनची, आइन्स्टाईनची अशा वेगवेगळ्या शास्त्रज्ञांची थेअरी तो वाचू लागला. रात्रभर तो याच संशोधनात गुंग असायचा. तो कॉलेजच्या प्रयोगशाळेतही तासनतास यातच मग्न असायचा. सर्व विद्यार्थ्यांचा प्रोजेक्ट विद्यापीठाला जमा करण्याची वेळ एक दिवसावर आली होती. त्या रात्री प्रयोगशाळेतलं लक्ष्मणाचं संशोधन चालूच होतं. प्रयोगशाळेत त्याचं प्रोजेक्टचं साहित्य अस्ताव्यस्त पडलं होतं. काही वायर्स दरवाजापासून इलेक्ट्रिक बोर्डकडे घेऊन तो इलेक्ट्रॉनिक फोर्स तयार करण्याचा प्रयत्न करत होता. पहाटेचे 5 वाजले होते. तो पुन्हा तणावात आला. प्रोजेक्ट सक्सेस होत नव्हता आणि त्याच्या प्रोजेक्टच्या शिक्षकांना फोन लावला. हॅलो सर, लक्ष्मण बोलला. अरे आता का फोन केला रे बाबा? पलीकडून आवाज आला. माझा प्रोजेक्ट काही पूर्ण होत नाही आहे सर, असं वाटतंय. अरे असू दे, एखादा जुनाच प्रोजेक्ट तुझ्या नावे विद्यापीठासाठी जमा करू. मला माहीत होते तू अशी गोची करणार म्हणून. नाही सर, पण तसं चालणार नाही ना. ते संशोधन अगोदरच कोणीतरी केलेलं असणार ना सर. अरे तू कुठला न्यूटन आइन्स्टाईन लागून गेलास का रे? चल झोपू दे आता. नाही सर, मला नाही असं बरं वाटत असं करणं. बरं ठीक आहे, उद्या बघू. शिक्षक तिकडून फोन बंद करतात आणि याच विचारात प्रयोगशाळेतल्या विस्कटलेल्या सामानात लक्ष्मण तसाच झोपी जातो. दुसरा दिवस उजाडला. 3-4 दिवस न झोपलेला लक्ष्मण प्रयोगशाळेतल्या टेबलवर मान टाकून झोपला होता. त्याच प्रयोगशाळेत परीक्षा होणार होती. सकाळपासून कॉलेजमधली लाईट गेली होती. विद्यापीठातून आलेले परीक्षेचे सुपरवायझर शिक्षक प्रयोगशाळेत आले. त्यांनी लक्ष्मणला पाहिले. लक्ष्मणला त्यांनी जागे केले. सर प्रोजेक्ट. तो बावचळत उठला. अरे टेन्शन कसले घेतो? तू शेवटच्या वर्षाचा विद्यार्थी आहेस काय? परीक्षेचे सुपरवायझर शिक्षकांनी विचारले. लक्ष्मणाने होकारार्थी मान डोलावली. चेहऱ्यावरून हात फिरवला. डोळे चोळत त्याने शिक्षकांकडे पाहिले. परीक्षेसाठी लवकर आलास? त्याने पुन्हा होकारार्थी मान डोलावली. अर्थात प्रोजेक्टच्या टेन्शनमुळे तो रात्रभर हॉस्टेलमध्ये गेलाच नव्हता. हो, काही वेळातच परीक्षा चालू होईल. तो तसाच मानेला हाताचा टेकू देत होकारार्थी मान हलवत प्रोजेक्टचा विचार करत बसला होता. काही वेळातच परीक्षेसाठी लक्ष्मणाचे प्रोजेक्ट मार्गदर्शक शिक्षक आले आणि त्यांनी लक्ष्मणाकडे निराशेच्या भावनेने पाहिले. त्यांना माहीत होते की त्याची काहीच प्रगती झाली नव्हती आणि सुपरवायझर शिक्षकांजवळ जाऊन त्यांनी काहीतरी त्यांच्या कानात कुजबुजले. परीक्षेची वेळ होत होती. काही वेळातच सर्व विद्यार्थ्यांना प्रयोगशाळेत सोडण्यात आले. सर्व विद्यार्थी प्रयोगशाळेत आले. अचानक प्रयोगशाळेमधले पंखे फिरू लागले. बल्ब लागले आणि 1-2 क्षणातच प्रयोगशाळेमध्ये इलेक्ट्रिक स्पार्किंग झाले. अचानक सर्व विद्यार्थी, शिक्षक, शिपाई घाबरले, आश्चर्यात पडले. एक शिपाई दुसऱ्या शिपायाला विचारू लागला, हे अचानक असे कसे झाले? त्या क्षणी लक्ष्मण अचानक ओरडला, माझा प्रोजेक्ट यशस्वी झाला. गर्दीने चालणाऱ्या मुलांमुळे लक्ष्मणाच्या प्रोजेक्टमधून विद्युत प्रवाह वाहिला. लगेचच सुपरवायझर शिक्षक प्रोजेक्टच्या जोडणीची विचारपूस करू लागले. लक्ष्मण याचे स्पष्टीकरण देऊ लागला. विज्ञानाचा वापर करून तू एक कौतुकास्पद काम केलं आहे लक्ष्मणा, असे म्हणत त्याचे शिक्षक त्याची पाठ थोपटतात. सुपरवायझर शिक्षकांना त्याच्या प्रोजेक्टबद्दल आश्चर्य वाटतं आणि ते लक्ष्मणाकडे नजर करत म्हणतात, अशा प्रोजेक्टसाठी माझ्याकडे एक संधी आहे. मला एक आंतरराष्ट्रीय प्रकल्प स्पर्धेबद्दल माहीत आहे. त्यासाठी हा विद्यार्थी आणि हा प्रोजेक्ट अगदी पात्र ठरू शकतो. हे ऐकताच लक्ष्मणाच्या मार्गदर्शक शिक्षकांची छाती अभिमानाने आणखी भरून येते आणि लक्ष्मणाची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी तयारी चालू होते. दिल्लीत आंतरराष्ट्रीय स्पर्धा भरली होती. जगभरातले अनेक विद्यार्थी आले होते. त्यात भारताचे खूपच कमी म्हणजे अगदी बोटावर मोजण्या इतके विद्यार्थी होते.
त्यात लक्ष्मणाचा नंबर लागला होता. स्पर्धा सुरू झाली. अनेक विद्यार्थी आपला प्रोजेक्ट परीक्षकांना समजावून सांगत होता. तो त्यांना चालवून दाखवत होता. लक्ष्मणाची वेळ आली. त्याने आपला प्रोजेक्ट परीक्षकांना समजावून आणि चालवून दाखवला. सगळे फॉरेनर्स अवाक झाले. त्यातला एक रॉजर नावाचा विद्यार्थी होता. तो सारखा लक्ष्मणाला प्रश्न विचारायचा आणि लक्ष्मण त्याच्या मनातील शंका दूर करायचा. त्याला त्यातून बऱ्यापैकी प्रोजेक्टचे ज्ञान मिळाले. लक्ष्मणाच्या प्रोजेक्टचे ज्ञान रॉजरला हळूहळू होत होते. त्याला प्रोजेक्ट खूप आवडला होता. त्याच रॉजरचे परीक्षकांशी चांगले संबंध होते. त्याचमुळे लक्ष्मणाचा प्रोजेक्ट उजवा असूनही लक्ष्मणाला त्याच्यापेक्षा कमी गुण देण्यात आले होते आणि रॉजरचा प्रोजेक्ट पहिला आला. बाकीचेही निवडले गेलेले प्रोजेक्ट अमेरिकेतल्याच विद्यार्थ्यांचे होते. काही वेळाने बक्षीस वितरणाचा कार्यक्रम संपला. लक्ष्मण थोडा निराश झाला होता. तो आतून त्याच्या मनाला म्हणत होता की त्याने हे बक्षिसासाठी केलेच नव्हते. हे नैराश्य घेऊन परतीची वाट घेणारा लक्ष्मण प्रत्येकाशी हात मिळवत होता. सारे एकमेकांना शुभेच्छा देत होते. रॉजर ही लक्ष्मणाला भेटायला आला. दोघे एकमेकांना भेटले, शुभेच्छा दिल्या. त्यातच रॉजरने लक्ष्मणाच्या बॅगेतून जराशी बाहेर आलेली प्रोजेक्टची कागदपत्र चोरली आणि ती स्वतःच्या बॅगेत घातली आणि रॉजरने लक्ष्मणाची गळाभेट घेऊन निरोप घेतला. आपल्या प्रोजेक्टची सर्व कागदपत्रे गहाळ झाल्याचे त्याच्या लक्षात आल्यानंतर तो खूप निराश झाला. त्या कागदांमध्ये प्रोजेक्टचे डिझाईन, प्रोजेक्टची सर्व सूत्रे होती. त्याने चोरीचा अंदाज काढला. त्याचा संशय रॉजरवर येऊन थांबला. परंतु आता खूप उशीर झाला होता. त्याच्या प्रोजेक्टची सर्व कागदपत्रे अमेरिकेत पोचली होती. त्याने विना कागदपत्राचा प्रोजेक्ट जोडून चालवण्याचा प्रयत्न करून पाहिला. तो वारंवार करूनही पाहत होता, परंतु त्याला यश मिळत नव्हते. तो मनानं खूप खचला होता. 1-2 वर्ष अशीच निघून गेली. लक्ष्मणाचे इंजिनिअरिंग पूर्ण झाले होते. तो चांगल्या मार्कांनी पास झाला होता. लक्ष्मणाला नोकरी करण्यात काही रस नव्हता. परंतु आबांनी लक्ष्मणाच्या शिक्षणासाठी काढलेलं कर्ज आणि मुलीच्या लग्नासाठी काढलेलं कर्ज याचा बोजा आता लक्ष्मणाच्या खांद्यावर आला होता. याची त्याला जाण होती. आपण काहीतरी व्यवसाय चालू करायचा असा विचार लक्ष्मणाच्या मनात घोळत होता. शेतीतील कच्चा मालसुद्धा आपल्या शेतातून काढू शकतो, परंतु काहीतरी वेगळं करावं या विचाराने तो झपाटलेला होता. 10 वर्षांनंतर दुसरीकडे रॉजरने चोरलेला लक्ष्मणाचा प्रोजेक्ट कायदेशीर हक्काने स्वतःच्या नावे केला होता. आता कायद्याने ते रॉजरचे संशोधन झाले होते आणि त्याचाच तो प्रोजेक्ट ठरला जात होता. काही वर्षांनी अमेरिकेत रॉजरने स्वतःची कंपनी स्थापन केली. तो इतर खाजगी कंपन्यांना वीज तयार करून विकू लागला. ती अमेरिकेतील एक मोठी कंपनी गणली जाऊ लागली होती. रॉजरच्या कंपनीचे अनेक छोट्या मोठ्या कंपनींशी करार होत होते. त्यातल्या काही कंपन्या अमेरिकेतल्या, काही युरोपमधल्या तर काही भारतातल्याही होत्या. 8-10 वर्ष अशीच निघून गेली. त्यात रॉजरने खूप प्रगती केली. अमेरिकेत रॉजरच्या कंपनीला कच्च्या मालाची जास्त गरज पडू लागली. म्हणून तिथल्या व्यवस्थापक मंडळाने पुण्यातील एका भारतीय कंपनीशी संपर्क साधला, ज्या कंपनीच्या अनेक शाखा होत्या. हैदराबाद, चेन्नई, नोएडा, बेंगलोर, पुणे, मुंबई अशा अनेक शहरांमध्ये ही कंपनी पसरली होती. ही भारतीय कंपनी मुख्यत्वे बॅटरीमधील ॲनोड आणि कॅथोड अर्थात कार्बनचे पदार्थ बनवत होती. लीड अर्थात शिशेही बनवत होती, जे की जास्त वेळ वीज साठवण्यात मदत करते. या भारतीय कंपनीचा आणि रॉजरच्या कंपनीचा करार होण्याचे ठरले. जर आमच्याकडून कच्चा माल स्वीकारत असाल तरच दुसऱ्या कोणत्याही कंपनीकडून तुम्हाला असा माल घेता येणार नाही, असा तो करार ठरला. याबाबत सर्व औपचारिकता झाली. कंपनीच्या करारानिमित्त रॉजर भारतात आला. भारतीय कंपनीच्या मॅनेजिंग डायरेक्टरबरोबर मीटिंग ठरली. भारतीय कंपनीचे सर्व पदाधिकारी बोर्डरूममध्ये बसले. थोड्याच वेळात कंपनीचे MD मिस्टर LK गायकवाड यांनी बोर्डरूममध्ये प्रवेश केला. रॉजर पुढे कंपनीचे MD अर्थात सुटाबुटातला लक्ष्मण उभा होता.
रॉजरकडे बोलण्यासाठी शब्द उरले नव्हते. बोर्डरूममधल्या भिंतीवरील 2 फोटोंमधून कर्मवीर भाऊराव पाटील आणि लक्ष्मणाचे आबा लक्ष्मणाचे यश पाहत होते. मीटिंग संपली. मीटिंगमध्ये रॉजरने प्रोजेक्ट चोरल्याचे मान्य केले. तसाच करार झाला. लक्ष्मणाने रॉजरची कंपनी विकत घेतली.